नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 अपडेट. तर पहा मित्रांनो, आज 23 मार्च 2024 आहे. तर आज मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले, कुठं मित्रांनो किती फॉर्म भरले मुलांनी, ते तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी मिनिटाने मित्रांनो घंट्याने या ठिकाणी फॉर्मची संख्या वाढत आहे. CP मुंबईला सुद्धा मित्रांनो फॉर्मची संख्या वाढत आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जवळपास 24 ते 25 प्लस जिल्ह्यांची माहिती तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती फॉर्म आले, आणि ही जी मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपल्याला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचे आहे तुमच्या प्रॅक्टिसनुसार. ठीक आहे, तर तुम्हाला याचा मित्रांनो खूप फायदा होणार आहे. आणि ज्यांनी सुद्धा आता फॉर्म भरला असेल तर नक्कीच मित्रांनो मला तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंट करा की तुमचा फॉर्मचा नंबर किती आहे, टोकन नंबर किती आहे, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो तुमच्यापासून फायदा होणार आहे. ठीक आहे, तर पहा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे 23 मार्च 2024 पर्यंत कुठं किती फॉर्म आले याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा या ठिकाणी मुंबई पोलीस ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 22,000 प्लस मित्रांनो अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई आहे, तर CP मुंबई या ठिकाणी 81,000 प्लस मित्रांनो या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर मुंबई कारागृह या ठिकाणी 14,000 प्लस आतापर्यंत फॉर्म आलेले आहे. त्याचबरोबर SRPF छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, तर या ठिकाणी 2,600 प्लस मुलांनी आतापर्यंत अर्ज भरलेले आहे. ठीक आहे, त्याचबरोबर SRPF मुंबई, SRPF गट क्रमांक 8 मुंबई, तर या ठिकाणी जवळपास 7,000 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर मुंबई कारागृह या ठिकाणी या मुंबई कारागृह या ठिकाणी 14,000 प्लस मुलांनी या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर SRPF जालना आहे, तर SRPF जालना या ठिकाणी जवळपास 4,000 प्लस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरला आहे. त्यानंतर पहा SRPF 12 हिंगोली आहे, तर या ठिकाणी जवळपास 5,000 प्लस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह आहे, तर या ठिकाणी 11,000 प्लस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीण आहे, तर अमरावती ग्रामीण या ठिकाणी जवळपास 5,000 प्लस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर नागपूर सिटी आहे, तर नागपूर सिटी या ठिकाणी जवळपास 4,600 प्लस मुलांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर आपण SRPF अमरावतीचं जर बघितलं तर या ठिकाणी मी ज्या SRPF अमरावतीचं नाव टाकलं नाही चुकीनं, तर पहा SRPF गट क्रमांक 9 अमरावती या ठिकाणी जवळपास मित्रांनो 7,000 प्लसपर्यंत ज्या मित्रांनो या ठिकाणी अर्ज आलेले आतापर्यंत. ठीक आहे, 7,000 प्लस अर्ज अमरावती SRPF गट क्रमांक 9 या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर पहा नागपूर सिटी या ठिकाणी 4,600 प्लस अर्ज आले. त्यानंतर CP मुंबई बॅट्समन, तर CP मुंबई बॅट्समनमध्ये 2,300 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF गोंदिया बिरसी कॅम्प गोंदिया, तर पहा SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया या ठिकाणी 5,850 प्लस आतापर्यंत अर्ज आले. त्यानंतर SRPF नागपूर आहे, तर या ठिकाणी 5,000 प्लस विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहे. त्यानंतर SP रायगड आहे, तर SP रायगड या ठिकाणी 5,300 प्लस मित्रांनो अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP भंडारा आहे, तर SP भंडारा या ठिकाणी 1,430 प्लस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर SP वर्धा आहे, तर SP वर्धा या ठिकाणी जवळपास 1,500 प्लस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर SP हिंगोली आहे, तर SP हिंगोली या ठिकाणी 1,000 प्लस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर SP लातूर इथे, तर SP लातूर या ठिकाणी 1,100 प्लस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर SP सिंधुदुर्ग आहे, तर SP सिंधुदुर्ग या ठिकाणी 2,400 प्लस मुलांनी आतापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर SP ठाणे आहे, तर SP ठाणे या ठिकाणी जवळपास 2,600 प्लस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर SP नागपूर आहे, तर SP नागपूर या ठिकाणी 2,700 प्लस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहे. तर पहा मित्रांनो, एवढे आतापर्यंत फॉर्म आले या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, तर तुम्ही सुद्धा आता नवीन फॉर्म भरला असेल ज्यांनी, ठीक आहे, 23 मार्चला, तर तुम्ही ज्या मित्रांनो या व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट करा तुमचे टोकन नंबर काय आहे तुमच्या जिल्ह्याचा. ठीक आहे, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो तुमच्यापासून फायदा होणार आहे. तर पहा मित्रांनो, एवढे जे आतापर्यंत फॉर्म आले आहे 23 मार्च 2024 पर्यंत,
तर आतापर्यंत एवढे या जिल्ह्यामध्ये जे मित्रांनो फॉर्म आलेले आहे, ठीक आहे. तर यावरून तुम्हाला एक फायदा होणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरला पाहिजे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म नाही भरला पाहिजे, ठीक आहे. तर यामध्ये मी सर्वच घटकची माहिती सांगितली आहे, बॅट्समनची सुद्धा सांगितली आहे, शिपाईची सांगितली आहे, त्याचबरोबर SRPFची सांगितली आहे, चालकची सुद्धा सांगितली आहे आणि कारागृहाची सुद्धा या ठिकाणी सांगितली आहे, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, पोलीस भरतीचे असेच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी. तर येणाऱ्या प्रत्येक अपडेटची माहिती मी तुम्हाला देत राहणार पोलीस भरतीच्या. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो.